स्केल कुठली घेतली होती आता? सी का? अजून एक 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 हाफ नोट वर करून म्हणून बघतोय. एकच लाईन, एकच एक लाईन. हा, चंदा में तुम्ही तो भरे हो चांदनी. सूर 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 बघ. सा सा ला ला ला. चंदा में तुम्ही तो भरे हो चांदनी. तुम्ही तो भरे हो चांदनी. सूरज में उजाला तुम्ही से. स्केल जो असतो ना, स्केल आहे ना, हा गाण्याचा पार्ट अँड पार्सल असतो. म्हणजे आपल्याला आता क्लासिकल गाणं आणि सुगम गाणं याच्यातला जो फरक आहे, तर क्लासिकल मध्ये तुमचा ओरिजिनल त्या माणसाचा जो सूर असतो त्याच्यातच तो गातो नेहमी, त्याची पट्टी बदलत नाही. परंतु सुगम मध्ये असं असतं की गाण्याप्रमाणे स्केल बदलतात, आणि ते स्केल कसे बदलतात तर त्या कंपोजिशनचा तो पार्ट असतो. म्हणजे कंपोजर जेव्हा ते गाणं कंपोज करतो तेव्हा त्याला माहिती असतं की हे कोण गाणार आहे, त्याच्याप्रमाणे तो स्केल ठरवतो. त्यामुळे तुम्ही जर त्याच्यापेक्षा खालची पट्टी घेतलीत तर ते गाणं उठत नाही वरती. आणि तो आत्ता बघ, हे स्केल घेतल्यानंतर तुझं गाणं चांगलं उठतंय गाणं. आणि मला जितेंद्रजींनी आता सांगितलं की सेमी फायनलला तुम्ही जे गाणं गायलं होतं, क्वार्टर फायनलला जे निगाहे मिला नेको जे गाणं गायलं होतं, मराठी एखादं गाणं? मराठी भय इथली. हा हा, भय किंवा लावली. भय इथलं ऐकायचं, भय इथलं ऐकायचं. हा, भय इथली संपत नाही. भय इथली संपत नाही. माझ तुझी आठवण येते. मी संध्या काळी
गाण्याच्या अर्थाच्या अनुषंगाने आपल्याला गायचंय ना. भय इथले संपत नाही, भय इथले संपत नाही. शांतपणे जाऊ देत ना, आपल्याला पळायचं नाही तबल्याबरोबर, तो त्याचं चाललाय ना. माझं तुझी आठवण येते येते, एवढा स्पॅन दिलाय तो येऊ देत ना. मी संध्याकाळी गातो, तू मला शिकविनी गीते. भय इथले संपत नाही. एक्सप्रेशन देणं महत्वाचं आहे. हा, त्याच्याकरता सॉरी डिस्टर्ब, पण मगाशी तो पालनहार ते गाणं आहे ना, पालनहार आहे, त्याच्या आधी जो आलाप घेतलास त्याचं काय प्रयोजन होतं मला सांग. तो आलाप घेतला ते चांगलंच आहे नवीन, तर का तुला असं वाटलं की तो आलाप घ्यावा? नाही नाही, मला वाटलं की ते अजून कुठला राग येतो? तिलक कामोद. तिलक कामो. तिलक कामोचं चलन माहितीये? हा, तिलक कामोदचा कसा सुरावट कशी आहे त्याची रागाची? म्हणजे तू आलाप तो घेतलास ना, तर त्याची सुरावट कशी आहे माहितीये का तुला? म्हणजे तू का असंच घेतलास आलाप? काय हा, शिकवलेला शिकवलेला आहे. म्हणजे तो आलाप क्लासमध्ये असा शिकवलाय तुला की हा आलाप घेऊन मग ते गाणं म्हणायचं? हा, नाही ठीक आहे, हरकत नाही. मग त्याच्यातला तुला पहिली जी सुरुवात आहे ती शांतता त्याच्यामुळे डिस्टर्ब झाली. आता तू परत घे बरं आलाप, तो कसा आहे सांग. आता दर हो पालनहारे नारे गरे पमा रे गरे मग, असे स्वर आहेत ना त्याचे. मग पाणी सारे ग सारे ग सारे ग सानी पाणी सारे ग सा. तर त्या गाण्याचं त्याचं जे इम्पॅक्ट आहे गाण्याचा तो त्याच्यामुळे येईल. पाणी सारे ग सारे पम ओ पालन हारे निर्गुण और न्यारे तुमरे बिन हमरा कौन नाही रे ग रे पम. हा जो सुरांचा आनंद आहे ना, तो आपल्याला गाताना घेता आला पाहिजे. हे सांगतोय ते तुझं गाणं चांगलं झालेलं आहे, तुझं उत्तम तू गायलेली आहेस, पण हे मी सगळ्यांकरता मुद्दामून सगळ्या स्पर्धकांकरता सांगतो की गाण्याचा आनंद घेताना सुरांचा आनंद घेतला पाहिजे. जसं मगाशी मंजुश्रींनी सांगितलं की ते गाणं समजून गायलं पाहिजे, सुरात गायलं पाहिजे आणि त्याचा आनंद घेऊन शब्दोच्चार चांगले घेऊन तालाच्या बीट टू बीटचा अभ्यास कराल, तेव्हा ते गाणं अजून छान होईल असं मला वाटतं.